राम, लक्ष्मण आणि सीतामाई ह्या तिघांना केवडनी नदीच्या काठाला पलीकडल्या काठाला नेऊन सोडल्याच्या नंतर गुहकजी वापस निघाले त्यांच्या राज्यात. भिल्लांचे राजे होते गुहक. त्यांच्या राज्यात ते चालले असताना ऐनमध्ये रस्त्यातच सुमंत प्रधानांचा रथ दिसला. श्रीरामाला सोडायला होते त्यांनी. सुमंताने रथात आणून पाठ टेकून सुमंतजी बसलेले होते. सुमंतजी बसलेले असताना डोळे मिटून तिथं बसले होते. त्यांनी गुहकजीने बघितलं. जवळ आले. सुमंतजीला हलवत म्हणाले, सुमंतजी. सुमंत उठले. सुमंत म्हणले, काय झालं, का उठिलं मला? ते म्हणले, तुम्ही असे का बसले? तुम्ही गेले नाही अयोध्याला? सुमंतजी म्हणले, तुम्ही अयोध्या बघितली का? ते म्हणले, नाही बघितली. उलटा प्रश्न विचारला सुमंतजीने. तुम्ही अयोध्या बघितली का म्हणले? ते म्हणले, नाही बघितली हो. तर अयोध्येत माझ्यावाला जन्म झाला म्हणले. सुमंतजी म्हणले, माझ्या अयोध्येमध्ये जन्म झाला. अयोध्येत सगळे गुड्या उभारलेल्या होत्या, सडा शिंपलेला होता, दारोदारी रांगोळी काढलेल्या होत्या, सगळं घोषणा देत होते लोक. कल हमारे राजा रामचंद्र होंगे हम उसकी प्रजा, कल हमारे राजा रामचंद्र होंगे हम उसकी प्रजा, असं म्हणून लोक घोषणा देत होते. सगळा आनंद होता चौकड. आणि रात्रीतच निर्णय बदलला. श्रीरामाला वनवासाला नेऊन सोडायची पाळी आली. म्हणले, आता गावात तो कोण्या तोंडाने जाऊ? 6 दिवस झाले होते सुमंतजी तिथं बसलेले होते वनात. 6 दिवस झाले होते. अन्न नाही, पाणी नाही, आंघोळ नाही. 6 दिवस बसलेले होते सुमंत. 6 दिवसाच्या नंतर ते गुहकजी आले होते त्यांच्यापाशी. म्हणले, आम्ही जायचं कोणत्या तोंडाने? म्हणले, इकडंच मेलेलो परवडून. म्हणले, पण मी तिकडे जाणार नाही अयोध्येत. अयोध्येतल्या लोकांना, अयोध्येतल्या प्रजेला, ह्यांना, राजा दशरथांना, ह्यांना, त्यांच्या 3 माता, त्यांना उत्तर काय देऊ म्हणले. तर सुमंतजी म्हणले, आता मी जात नाही, तुम्ही जा गावाकडं. नाही म्हणले, तुम्ही सगळे भिल्ल जमा झाले. सगळे भिल्ल जमा झाल्याच्या नंतर सुमंतजीला प्रार्थना केली, तुम्ही जा अयोध्येमध्ये, असं थांबू नका, असं म्हणून ते गुहकजी त्यांना सांगत होते. गुहकजींनी त्यांना कसं तरी बोलून पाठवलं अयोध्येमध्ये. रात्रीचे मध्यरात्री 2-2:30 वाजता सुमंतजी पोहोचले अयोध्येत पोहोचले. रथाचा आवाज ऐकल्याच्या नंतर, घोड्याच्या टापाचा आवाज ऐकल्याच्या नंतर 2 जणी माता पळत आल्या. महाद्वारावर आल्या. सुमंतजी, सगळी प्रजा तिथं जमा झाली. रथ आला. श्रीराम आले वाटतं, लक्ष्मण सीतामाई आले वाटतं. असं म्हणून सगळे लोक, प्रजा आणि 2 माता, सुमित्रा माता आणि कौशल्या माता, 2 जणी महाद्वारावर आल्या. सुमंतजीला विचारलं, लाया का मेरे श्रीराम को, लाया का लखन को, लाया का मेरी सीता को, लाया का तुमने? सुमंत प्रधानाला असं विचारित. नाही आणलं. तर घोडे होते रथाला झोपलेले. घोड्याने लहानपणीपासून श्रीरामाला खांद्यावर घेतलं होतं घोड्याने. त्या घोड्याचे आश्रू अनावर झाले. घोडे रडायला लागले. आणि अशा माना हलवायचे. म्हणायचे, कौशल्या माता, किसी को नहीं लाया इन्होंने, तुम जाओ अंदर, महल के अंदर जाओ माता, असे बोलायचे घोडे. आतमध्ये जा माता. हे कोणालाच नाही आणलं. राम नाही आणलं, लक्ष्मणाला नाही आणलं, सीताला नाही आणलं, कोणालाच नाही आणलं. तुम्ही जा म्हणले आतमध्ये. तर घोडे इशारा करून कौशल्या माईला सांगत होते. कौशल्या माता घोड्याजवळ आल्या. घोड्याच्या कपाळावरून, डोक्यावरून हात फिरवला कौशल्या मातानी. तर घोडे रडत होते. म्हणले, आम्ही तिकडंच मेलो असतो तर परवडलं असतं. आम्ही अयोध्येत आलोत कशाला? हे आम्हाला विरह सहन होत नाही श्रीरामाचा.
अयोध्येमधले जनावर रडत होते श्रीरामासाठी, तर तिथल्या माणसाची काय अवस्था असेल विचार करायची गोष्ट. तिथले घोडे रडत होते, जे पशु पक्षी प्राणी रडत होते, मुख्य जनावर रडत होते श्रीरामासाठी. तिथं ह्या घरच्या लोकांची आणि प्रजाजनांची अवस्था काय असेल. घोडे सोयडे सैनिकांनी सुमंतजीला आतमध्ये नेलं. सुमंतजीला आतमध्ये नेल्याच्या नंतर महालामध्ये दशरथ राजे शुद्धीवर आले होते. शुद्धीवर आले. दशरथ राजांनी विचारलं, लाया का श्रीराम को, लाया का लखन को, लाया का मेरे बहू सीता को. नहीं लाया महाराज, वो 14 साल के पहिले नहीं आने वाले, 14 वर्षाच्या आधी येणार नाहीत असं सांगितलं दशरथ राजाला. दशरथ राजे बावचाळ्याने करायला लागले, येड्यावणी करायला लागले. दशरथ राजे म्हणायला लागले, सुमंत या पुढच्या भिंतीवर काय. भिंत आहे सरकार. कौशल्या तू सांग भिंतीवर काय. भिंत आहे पतिदेव. सुमित्रा तू सांग भिंतीवर काय. भिंत आहे पतिदेव. नाही, खोटं बोलतात तुम्ही खोटं बोलतात. ते बघा भिंतीवर चिता पेटलेली, त्या चितेमध्ये 3 जण जळत आहेत, श्रावण आणि श्रावणचे आई वडील 3 जण जळत आहेत. आणि मला विचारतात, हे बघ राजा, आम्ही पुत्र विभागाने मरतो, आम्हाला पाणी पाजायला पुत्र ठेवला नाही, तो तुझ्या बी मरणाच्या टायमाला तुला एक पुत्र पाणी पाजणार नाही. तुझ्या मरणाच्या वेळेला दशरथ राजाला भास व्हायला लागला. तर ते तसं करून करून दशरथ राजे येड्यावणी करायला लागले. आणि 6 वेळेस श्रीरामाचं नाव घेऊन प्राण सोडा दशरथ राजेने. प्राण सोडा आणि दशरथ राजे गेले. दशरथ राजे गेले. आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेला अयोध्येमध्ये. पुन्हा दशरथ राजाचं निधन झाल्याच्या नंतर तर काळ आल्याने अयोध्येवर सगळा काळोख पसरला. सगळं वातावरण सगळं बिघडलेलं होतं. आणि मग दशरथ राजाला तेलामध्ये ठेवलं कलेवर, तर निरोप पाठवा म्हणले. मृत व्यक्तीला अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या जवळचा माणूस लागतो, त्यांचा मुलगा कोणी लागतो, त्यासाठी निरोप पाठवा म्हणले. युद्धजित राजे त्यांच्या घरी भरत आणि शत्रुघ्न राहत होते, मामाच्या घरी. तर तिकडे निरोप पाठवा म्हणले. निरोप पाठवला सैनिकाद्वारा. सैनिक गेले निरोप घेऊन. सैनिक गेल्याबरोबर भरतजीची भेट झाली की रडायला लागले सैनिक. रडायला लागले, अरे क्यों रोते हो, ये खुशी के आंसू है, बहुत दिन के बाद देखा आपको तो आंसू अनावर हो गए. अरे आम्ही शास्त्र शिकलोत आमच्या गुरुकडं. तुम्ही म्हणता खुशीचे आंसू, इथं हे अश्रू येतात तुमचे आतल्या बाजूने. अश्रू हे थंड येतं आणि थंड अश्रू तुमचे दुःखाचे, तुम्ही म्हणता खुशीचे अश्रू आहेत. कसं काय. नाही म्हणले, तुम्हाला बोलवलंय. हा म्हणले, काय मला स्वप्न पडलं होतं म्हणले. भरत म्हणले, मला स्वप्न पडलं मामाच्या घरी भरत, आणि भरताला स्वप्न पडलं काय, केस इसकटलेले काळे कपडे घातलेले स्त्री हसदी बघून त्यांच्याकडे त्यांना वाटलं हे असलं स्वप्न पडलं म्हणजे कोणीतरी आपल्या जवळचा मरतो किंवा लांब जातो. मग आता हे दोन्ही गोष्टी घडल्या होत्या. श्रीराम गेले ते वनवासाला, आणि हे 2 जण, हे भरत शत्रुघ्न इकडं मामाच्या गावाला, आणि हे दशरथ राजाची इकडं मरण पावले. मग हे घडलेलं होतं. ते म्हणले, काय घडले सांगा मला. सैनिकाला म्हणले, काय घडले मला सांगा. नाही म्हणले, आम्ही सैनिक आहेत, आम्ही सांगू शकत नाही, तुम्ही चला, तुम्हाला बोललो. गेले. गुरुदेव वशिष्ठांनी बोलवलं म्हणून गेले. तर गेल्यावर गेटवर गेले. तिथं महाद्वाराच्या, तर करे शत्रुघ्न, आपले आई वडील इथं असायचे, वडील यायचे, कवटाळायचे, आपल्याला भेटायचे, आपण इथं दर्शन घ्यायचं. आज कोणीच नाही दिसत, कसं रे. हो, मला जरा हेच वाटायला, आश्चर्यच वाटायला, कसं काय नाहीत. गेले पुन्हा आतल्या महाद्वारात.
इथं आपल्या आई असायच्या तिघीजणी, कौशल्या, सुमित्रा, कैकई. आपल्याला ताट घेऊन ओवाळायचं. आपण मामाच्या गावाहून आल्याच्या नंतर आपल्याला तर कुणीच ओवाळायला आलं नाही. कसं काय वेगळंच वातावरण आहे. शत्रुघ्ना, भरतजी शत्रुघ्नाला म्हणत होते. हा म्हणले जरा कुणीच ना, कसं काय झालं काय माहीत. गेले आतमध्ये तर दशरथजी मरून पडले. पण जे आता त्याच्या आधीची गोष्ट, हे जे गेले ते डायरेक्ट कैकईच्या महाली गेले. कैकईच्या महाली गेले. कैकईला म्हणले पिताजी कुठे सांगा. म्हणजे कैकई म्हणले बात पुरे बिगड़ गई थी बेटा, मंथरा साथ में थी करके मैंने सुधार डाली. बात पुरी बिघडली होती. आता इकडं बघा, आता आई कशी ती बघा. आता कैकई इकडं दशरथजी मरून पडले, तिकडं राम लक्ष्मण वनवासाला गेले, एक सून वनवासाला गेली. ही म्हणते सगळी बात बिघडली होती, सगळी गोष्ट मी सुधारली. कैकई ती मंथरा होती म्हणून सुधारली. नेमकी काय बात बिघडली होती तर ती सुधारली तुम्ही मला सांगा नेमकं. तुला राज्य मागितलं, माझे 2 वर्ष शिल्लक होते, तुला राज्य मागितलं. रामाला वनवास मागितला. आणि हे आश्चर्याचा धक्का बसून तुझे वडील मेले असं म्हणल्याबरोबर भरतजी लाल डोळे करून कैकईकडे बघायला लागले. म्हणले कोण आहे तू मागच्या जन्मातली, सांग. तो मागच्या जन्मातली कोण आहे सांग. मला जन्म झाला तेव्हाच का नाही मारलं तो. मला जन्म झाला तेव्हाच का नाही मारलं. मला पोटातच का नाही मारलं तो काय म्हणून माझ्या बापाला आणि माझ्या भावाला सळीलच म्हणली. असं म्हणून भरत शत्रुघ्न धावले. शत्रुघ्न वळतात माग. आई म्हणले मी तो मुलगा नाही, तू माझी आई नाही म्हणले. आजपासून सगळा वनवास केला म्हणले माझ्या घराचा तो. असं म्हणून भरतजीने संबंध तोडा आईचा आणि मुलाचा. आणि तितक्यात ही बिचारी आली, मंथरा आली. भरतजी आले. म्हणले काय कुबडी, काय करत होतो तुला, काय घेणं होतो तुला, माझ्या सगळ्या घरादाराचा नाश करून टाकलास म्हणले. शत्रुघ्न आले मागून की त्या मंथराच्या कंबरड्यात लाद घातली. मंथराच्या कंबरड्यात लाद घातली. शत्रुघ्नाने कंबर मोडलं, दात पडले, कुबडं तुटलं. तर भरत आवरा लागले. म्हणले जाऊन दे म्हणले, आपलं नशीबच खराब आहे, आपलं नशीब खराब आहे म्हणले. आता त्याला काय इलाज नाही म्हणले, जाऊन तिकडं. आता चला आपल्या तिकडं कौशल्या माईला भेटू आपण म्हणले. कौशल्या माईला गेले, भेटले. म्हणले मी सगळ्यात पापी माणूस आहे म्हणले, मला नरकात 27 नरकात जागा कुठंच भेटणार नाही म्हणले. मी आभाग आहे म्हणले, मी मेलो असतो तर परवडो असतं, मला हे काय सहन होत नाही. मग कौशल्यामाईने सावरलं. भरतजीला समजावून सांगितलं. म्हणले जाऊ द्या, झालं काय नाही म्हणले, तुझ्यावर काय राग नाही, लोभ नाही, काय नाही, तू काय ताण घेऊ नको म्हणले त्याचा. मग भरतजीचं राग शांत झाला. भरतजी रडतच होते. दशरथजीकडे आले. रडे सगळी अयोध्या रडत होती. आणि अंत्यसंस्कार दशरथजीचे केले. दशरथजीचे अंत्यसंस्कार केले. आणि भरतजी श्रीरामाला भेटण्यासाठी पुन्हा निघाले.